नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत के नारायण काळे यांचे जीवनकार्य. विद्यार्थी मित्रांनो, के नारायण काळे यांचे पूर्ण नाव केशव नारायण काळे असे होते. त्यांचा जन्म 24 एप्रिल रोजी झाला. हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते BL LLB झालेले होते आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के नारायण काळे हे नाटककार झाले. सुरुवातीच्या काळात के नारायण काळे यांनी भावशर्मा या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इसवी सन 1932 साली त्यांच्या सहकार मंजिरी हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. के नारायण काळे यांनी अभिजात ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि म्युनिसिपालिटी या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता. विद्यार्थी मित्रांनो, नारायण काळे यांनी 8 चित्रपटात काम केले होते. नाट्यकलेच्या आकर्षणातून त्यांनी इसवी सन 1933 मध्ये नाट्यमंतर ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी मृदा राक्षसम या संस्कृत नाटकाचे कौटिल्य या नावाचे भाषांतर करून ते त्या संस्थेतर्फे रंगमंचावर आणले. त्यागराज कैलासम यांचे दिनांक पर्पज हे नाटक त्यांनी प्रयोजन या नावाने रंगभूमीवर आणले. विद्यार्थी मित्रांनो, नाट्य मनवंतर या संस्थेने आंधळ्यांची शाळा हे नाटक रंगमंचावर सादर केले. परंपरेने आलेले संगीत पौराणिक ऐतिहासिक नाटक नाकारून के नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आतळेकर, चिटणीस आदी नाट्य विचारवंतांनी एकत्र येऊन आंधळ्यांची शाळा ही निर्मिती केली. यासाठी के नारायण काळे यांना त्यांचा परदेशी रंगभूमीचा व्यासंग कामी आला. 1 जुलै 1933 रोजी झालेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात केशवराव दाते, नाटककार वर्तकांच्या पत्नी सौ पद्यावती वर्तक, म. रा. रानडे, पार्श्वनाथ आतळेकर, पितळे ल. भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी हर्डीकर आणि के. नारायण काळे यांच्या भूमिका होत्या. नाटकाच्या नायिका 18 वर्ष वयाच्या ज्योत्स्ना भोळे होत्या. या नाटकाचे त्या काळात 100व्या आसपास प्रयोग झाले होते. के. नारायण काळे हे कला तत्वचिंतक, साहित्य समीक्षक व पुरोगामी विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे 1974 साली निधन झाले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.